कोणीच नाही? आजारी पडायची वाट बघता तुम्ही? रागिणी अहिरे. हा, नो मॅम. जेव्हा असं की क्लायमेट इज नॉट गुड तेव्हा लगेच भाविका लगेच स्वतःची काळजी. पाऊस पडायच्या आधी रेनकोट बिनकोट असं सगळं थोडस म्हणजे वेळेच्या आधीच सगळं करायची मला ती सवय मला आवडत नाही. ऐन वेळेला गोंधळ झाला तर पावसात भिजलो सर्दी झाली तर बरोबर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. नाहीतर त्या दिवशी ते कामच अवॉइड करून टाकायचं असं सगळं मी करत असते. तुम्ही असं करता का? चला जाऊया जे होईल ते होईल काय फरक पडतोय असं पण असतं. अंडे पण चांगलं असं काही नाही. प्रत्येक वेळेला घाबरून घरात थांबून असं काही होत नाही. आपल्याला बाहेर पडावंच लागतं आणि खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. मग त्यावेळेला ही इम्युनिटी जी असं प्लॅन न करता काम करणारे लोक असतात त्यांच्याकडे ती इम्युनिटी असते. त्यांना सहसा काही होत नाही. पण जे आधीच तयारीत असतात त्यांना लवकर काय काय होत राहतं असं म्हणा. पण त्याच्यामध्ये परत जेनेटिक्स आहे. थँकफुली माझे जीन्स चांगले आहेत. लवकर आजारी पडणारे जीन्स नाही आहेत. आजूबाजूला खूप लोकांना सर्दी होते तेव्हा मला होत नाही. पण क्लायमेट चेंजमुळे खूप उन्हाळा असेल माहितीये ना आपल्या शरीरातलं सगळं पित्त बाहेर पडण्याकरता सर्दी होते तर ती होते आणि ती आपोआप बरी होते. औषधं गोळ्या न घेता पण बरी होते. ताप आला किंवा काही झालं डोकं दुखलं तर ते आपोआप थोड्या वेळाने बरं होतं. म्हणजे खूप औषधं घ्या असं ऑब्सेशन नाहीये. शरीराला मशीन म्हणून बघितलं तर त्याला कशाची गरज आहे हा विचार केला की मग ते आपोआप बरं होतं. म्हणजे प्रत्येकाचं एक आपल्याला कळलेलं असतं आपलं शरीर कसं आहे त्याला काय पाहिजे ते त्याला दिलं की ते चांगलं काम करते. मशीन बरोबर ना? तुम्ही पण हळूहळू बघा तुमच्या बॉडीला काय पाहिजे कसं पाहिजे आणि कधी त्याला आरामाची गरज आहे. खूप डोकं दुखायला लागलं खूप कसरी व्हायला लागलं सर्दीसारखं झालं गपचूप जाऊन झोपून जायचं. गोळी न घेता जरी झोपला तेवढं डोक्याला अमृतांजन लावून काहीतरी लावून झोपा. झोपून जा शांत. 1-1.5-2 तासांनी उठलात ना की बऱ्यापैकी शरीर शांत झालेलं असतं. रेस्ट पाहिजे असते. रिकवर होण्याकरता बॉडीला शांत पाहिजे की नाही तर ते द्यायचं. खूप औषधं घेऊन झोपलं हे सोल्युशन नाहीये त्याचं. आपण कोणीच असं करत नाही. बरं नसताना लगेच औषधं घ्या. आपल्या बॉडीला इम्युनिटी डेव्हलप करायला वेळ द्यायला पाहिजे. सो तो दिला ना की हळूहळू आपल्या शरीराला ट्रेनिंग मिळतं. जरा काय झालं औषध घेतलं जरा काय झालं औषध घेतलं असं नाही करायचं. मला काही झालं नाहीये. मी हिची विक्सची गोळी घेतली आहे ती घसा दुखू नये म्हणून घेतली. आणि आता घसा दुखू नये म्हणून मी गवती चहा घेते आल्याचा चहा घेते मध्ये मध्ये हौस आली तर गरम पाणी पिते. कारण आमच्या इकडे आजूबाजूला मी बघते सगळ्यांना सर्दी घसादुखी पोटदुखी ताप आल्यासारखं वाटणं हे सगळं सुरू आहे. ते कंटॅमिनेशन होऊ शकतं. म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्याला ते स्प्रेड होऊ शकतं. तर कशाला उगाच रिस्क घ्या. आपण आजारी पडलो तर कसं होईल असा तो विचार आहे. तुम्ही काय विचार करता मला सांगा. त्याच्या आधी आपण आज काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आपला पहिला धडा संपला आपण त्याचं रिव्हिजन केलं बरोबर. आपण काय काय केलं सांगा बरं मला. पहिल्या धड्याचं आपलं सगळं रिव्हिजन झालं. अजून काय काय झालं? आपण व्हिडिओ पण बघितला होता. मॅम लास्ट टाइम ना तुम्ही जो म्हणजे धडा होता ना तर त्याच्यावरती शॉर्ट मध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि तो आपण एकदम लक्षपूर्वक ऐकला होता. करेक्ट. आपण मागच्या वेळेला व्हिडिओ आणि पीपीटी ह्या दोघांचं रिव्हिजन घेतलं. आज मी तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवणार आहे आणि मग आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. एक्सरसाइज म्हणजे क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करू. जे जे ह्या लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स आहेत ते सगळे आपण बघू. म्हणजे आपला हा लेसन कम्प्लीट होऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट लेसन त्या नेक्स्ट लेसनसाठीचा व्हिडिओ आणि मग त्याचे क्वेश्चन आन्सर्स असा माझा प्लॅन आहे. व्हॉट्स हे चांगलं आहे ना? म्हणजे सगळं आपोआप होऊन जाईल. झाल्याचा फील पण येईल. चला मी फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ झाला की आपण क्वेश्चन आन्सर्स कडे जाऊया. त्याच्या आधी व्हिडिओच्या आधी तुम्हाला दाखवते माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे माइंड मॅप नावातच अर्थ आहे. आम्हाला काय माहिती माइंड मॅप म्हणजे काय. माइंड म्हणजे काय माइंड. मॅप म्हणजे काय मॅप. असं काय करताय. चला एक काम करते. हा माइंड मॅप कशावर दाखवू पेंटवर दाखवू. हा पेज वरती आणि खूप मोठा आहे. जरा त्याला छोटा करून तुम्हाला एका याच्यात दाखवता येईल असं जरा त्याला आणते. म्हणजे काय होईल तर तुम्हाला दिसेल वर खाली आहे पेज मध्ये सगळं. एकच मिनिट लेट मी सी हे कसं येतं. इथं येतंय का. नाही नाही छोटंच येतंय. ठीक आहे जाऊ द्या. मी तुम्हाला पेजच शेअर करते आणि ते पेज वर खाली स्क्रोल करते. छोटं करून टाकू त्या पेजला आपण सो दॅट यू कॅन सी द एंटायर माइंड मॅप.
आणि एक सेकंड ना, मला जरा त्या पेजचं सेटिंग चाललंय माझं इकडे, तुम्हाला ते कसं दिसेल हे बघते मी. त्याला आता मी त्याचा लेआउट करून टाकते. लँडस्केप दिसतंय का बघूया. येस, आय थिंक बऱ्यापैकी आता दिसेल हा. येस, ओके, आला, एका पूर्ण पानावरती आलेला आहे. थोडासा मी हलवत राहीन त्याला, असं असं इकडे जाऊन. ठीक आहे, चला. नाव आय एम शेअरिंग द स्क्रीन. मी थांबले होते त्याच्यासाठी कारण की मला तुम्हाला एकाच ग्लान्समध्ये सगळं दाखवायचं होतं. मी पीपीटी मध्ये पण हे टाकू शकले असते, पण मला वेगळं डिस्कस करायचं होतं म्हणून पीपीटी टाकलेलं नाहीये. नाव आय एम शेअरिंग द स्क्रीन. आपण जाऊया माइंड मॅप कडे आणि पूर्ण रिवाईज झालं की आपण जाऊ व्हिडिओकडे. व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा सगळा शॉर्टकट मिळेलच. बघा, हा आहे आपला माइंड मॅप. बघा, माइंड मॅप मध्ये काय असतं, एकाच चित्रामध्ये सगळ्या गोष्टी एकत्रित असतात. ठीक आहे, करू का? हा, दिसतंय का? हो मॅम, दिसतंय. बघा, असं करते, त्याला मोठं करते आणि मी पेज फिरवते. हा आपला सेकंड लेसन आहे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपल्याला ह्याच्या सुरुवातीपासून सुरू करायचं. ऐतिहासिक पार्श्वभूमी, 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून आजूबाजूला उपलब्ध असलेल्या मूलद्रव्यांचा लोक निरीक्षणातून अभ्यास करत होते. 18व्या शतकामध्ये ह्या अभ्यासाला चालना मिळाली. लोकांनी त्यांना तेव्हा अवेलेबल असलेल्या, उपलब्ध असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी करण्याचा विचार करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये जवळपास 18व्या शतकाच्या शेवटापर्यंत 63 मूलद्रव्य लोकांना अवगत होती, माहिती होती. मग त्यांची वारंवारिता म्हणजे पिरियॉडिसिटी, की ह्या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये काहीतरी गुणधर्म असे आहेत जे रिपीट होत आहेत. तर ते काय आहेत, कोणते आहेत आणि कसे आहेत, ह्या सगळ्याची रचना कशी मांडायची त्याचा अभ्यास सुरू झाला. ठीक आहे, आणि ह्यालाच आपण म्हणतो त्यांचे वर्गीकरण. ठीक आहे, आता बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण का करायचे हा दुसरा प्रश्न. का करायचे सांगा बरं तुम्हीच. मॅम मी सांगू पूजा? सांगा. कारण मॅम मूलद्रव्याचे वर्गीकरण केले तर ते त्यांच्या अंकाप्रमाणे करतात आणि ते केल्यामुळे ते आपल्याला म्हणजे त्याचे अणुवस्तुमान किती आहे हे कळते. मग अणुवस्तुमानाप्रमाणेच करतात, मग अणुवस्तुमान कळते म्हणून करायचं. बघा, आपण एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण केलं ना की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपोआप कळतात. जसं बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या शाळेमध्ये खूप सारी मुलं आहेत, एक हॉल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना आणून बसवलं. तुम्हाला नाही माहिती कोणत्या वर्गातली कुठली मुलं आहेत, कोणत्या तुकडीतली मुलं आहेत. आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्ही यांचं 10वीचं लेक्चर घ्या किंवा तुम्ही यांचं विज्ञानाचं लेक्चर घ्या असं सांगितलं. तर तुम्ही काय करणार, तुम्हाला काय माहिती कोण मुलं आहेत, ही पहिलीतली आहेत का पाचवीतली आहेत का 10वीतली आहेत, नुसते बघून नाही ना कळू शकत. तर मग तुम्ही त्यांचं वर्गीकरण कराल त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या तुकडीप्रमाणे, है ना. म्हणजेच तुम्हाला काहीतरी समजेल की तुम्हाला काय करायचंय. आपल्याला अभ्यासाकरता लागणाऱ्या गोष्टींची माहिती जी अवेलेबल आहे ती तुम्ही सोप्या पद्धतीने आधी मांडली की तुम्हाला पुढची मांडणी सोपी जाईल की नाही. त्याच्यानंतर जे काही आपल्याला माहिती आहे ते एक सिस्टमॅटिक लावलं की आपलं काम सोपं होतं. कोणती गोष्ट कुठे जाऊन बसू शकते हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण अशी भाकी तर देऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं माझ्या साडीचं. मला कोणतरी गिफ्ट पाठवलंय साडी, मी घरी नसताना. माझ्या घरातल्या लोकांना मी सांगितलं कपाटात ठेवून द्या त्याच्या जागेवरती. माझ्या कप्प्यामध्ये कपड्यांच्या, साड्यांसाठी वेगळा काही कॅटेगरीज नसेल तर मला मिळालेलं गिफ्ट कुठे ठेवायचं. घरातले लोक कन्फ्युज होणार नाही का. पण तिथे जर जागा असेल, शर्ट वेगळे, पॅन्ट्स वेगळ्या, पंजाबी ड्रेस वेगळे, साडी वेगळी, तर त्यांना समजेल की मिळालेली साडी ऍज अ गिफ्ट साडीच्याच कप्प्यात टाकायची आहे. म्हणजेच काय होतं, अभ्यास सुलभ होतो, काम सोपं होतं, अंदाज सांगता येतो की ही कुठे जाऊ शकते वस्तू. शिवाय साम्य आणि फरक हे अतिशय महत्वाचे आहे. मूलद्रव्यांमध्ये काय सारखं आहे, काय वेगळं आहे, कुठे वेगळं सुरू होतं हे सगळं एका फटक्यात कळतं जेव्हा आपण वर्गीकरण करतो. मग ह्या सगळ्याचा अभ्यास सुरू केला डोबेरायरने. डोबेरायनरने त्याने त्रिकूट म्हणजे 3-3चे गट असे बनवले. त्या डोबेरायनरने 3-3च्या गटामध्ये मूलद्रव्यांना मांडलं आणि पुढे काय केलं सांगा बरं. हे त्रिकुटांचा काय मुद्दा आहे मला सांगा. कोणीतरी दुसऱ्या माणसाने सांगितलं पूजा सोडून.
मॅम तुम्ही काय विचारलं? मी सांगितलं हे डोबरायनरचं त्रिकूट हे काय आहे, काय कन्सेप्ट आहे, कोणतरी सांगा. मॅडम त्यांनी ते मूळद्रव्य चढत्या क्रमाने लावले. कशाच्या चढत्या क्रमाने? बरोबर आहे. कशाचा चढता क्रम? अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने लावले, वजनाच्या चढत्या क्रमाने लावले. बरोबर. मग पुढे काय झालं त्यातनं? मॅम मी सांगू पूजा? नाही, थांब थांब, बाकीच्यांना बोलू दे. कोणाला तरी. कोण आहे दुसरं ज्याला उत्तर द्यायचंय? ते त्याच्या सरासरी इतके असते म्हणून. थांबा, आता मी नावं घेणार आहे तुमची. रागिणी, जागृती, कोमल, राजनंदिनी. मुलींनो, तुम्ही बोलत का नाही? बोला. हँडरेस कोणी केलाय? बोला. मॅम मी मॅम, केलाय जे पूजा. पहिले- सांगू मी? म्हणजे जे नाही, पूजा, पहिल्या व थांब जरा. तिसऱ्या अनुप्रभाराच्या सरासरी जवळ असतात. मॅम पहिल्या तसं आणि तिसऱ्या अनुभाराचं मूलद्रव्याच्या सरासरीचं असतं ना, तर ते त्याचं जवळपास स्वतःचा स्थिरांक असतं, असं काहीतरी आहे ते. बापरे. आता 10वीच्या मध्यवर्ती येऊ आपण. पहिली चाचणी येईल आता. मध्यवर्ती नाही खरं म्हणता येणार, पण मध्यच्या जवळ, कारण 10वी डिसेंबर पर्यंत संपून जाते ना. डिसेंबरच्या पुढे तुम्हाला तुमचाच अभ्यास करायचा आहे. अजून तुम्हाला कन्फ्युजन असेल तर नीट ऐका. याने डोबेरायनरने सगळी त्यावेळेला एक 22-23 मूलद्रव्य माहिती होती. त्या सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने लावलं, वजनाच्या हिशेबाने एकामागे 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 एक लावलं. कमी जास्त जास्त चढत्या वस्तुमानाच्या हिशेबाने. त्यातनं त्याला हे दिसलं की काही मूलद्रव्यांच्या 3-3चे गट केले, त्याला त्रिकूट नाव दिलं. तर पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाची सरासरी ही जवळपास मधल्याच्या वजनाच्या सरासरी एवढी आहे. बरोबर. हे त्याची काही उदाहरणं आहेत. पण सगळी मूलद्रव्य ह्या पद्धतीमध्ये बसत नाही, हे समजलं. मग आला न्यूलँडच्या सप्तकाचा नियम. काय आहे सांगा. आता हे कोण सांगेल? दोन मी सांग. अष्टकांचा नियम आहे. आता ह्याच्याबद्दल मला कोण उत्तर देणार आहे? मी त्याला त्याचं नाव घेणार, मॅम मी त्याने सांगू? सांगायचं. काय मॅम नाही. सांगायचं? मॅम, मी सांगू? काय नाव आहे तुमचं? मी म्हणजे? मॅम, मी रागिनी सांगू? रागिणी थांब, विजयला बोलायचंय. विजय, विजय बोल रे. न्यूलँडच्या अष्टकांचा मॅम नियम. माझं नाव पूजा आहे. अच्छा, विजय नावाने आपल्याकडे आणखी एक मुलगा होता विजय नावाचा. कुठे गेला तो? माहित मॅम नाही. मी आतापर्यंत मीच जॉईन करत होते, पण माझं नाव पूजा आहे. अच्छा, या विजय या नावाने तू जॉईन केलंय का? नाही मॅम, विजय काशीद म्हणून आहे. हा, ठीक आहे ना, हरकत नाही. अरे आपल्या ग्रुपमध्ये एक होता, कुणीतरी एक स्टुडंट होता, खूप चांगला उत्तर द्यायचा तो, पण खूपदा तो मेसेजेस मधनं उत्तर द्यायचा. तर तो कोणत्या बॅचमध्ये होता माझ्या लक्षात नाही, मराठी का इंग्लिशच्या, पण होता. आता हे उत्तर कोणाला द्यायचं होतं? काय नाव सांगितलं? रागिणी सांगायचंय तुला? सांग. येस सांग. मॅम, जो न्यूलँड होता त्यांनी मूलद्रव्याच्या वाढत्या अनुभाराच्या प्रमाणे लावलं होतं. बरोबर. तिथे याने पण केलं. मग वेगळं काय याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये? मॅम मी सांगू पूजा? मॅम मी अगं सांगू का? पूजा थांब, आपण दोघीच नाही गप्पा मारत इकडे, बाकीच्या लोकांना पण जरा बोलू दे की. कोण बोलणार आहे? मी म्हणजे काय? नाव सांगा. विनोद, अंजली, विनोद Yes, बोला ma'am. की रे पटापट. अनम्यूट करा आणि बोला. त्याला असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचा पहिल्या मूलद्रव्याशी गुणधर्म सारखे होते. बरोबर, शाबाश. म्हणजे 7चा गट आणि 8वा पहिल्याच्या खाली, असं त्याने मांडलं. सगळ्या मूलद्रव्यांना असं 7चा ग्रुप आणि 8वा पहिल्याच्या खाली, 9वा दुसऱ्याच्या खाली, असं असं केल्यानंतर त्याला हे दिसलं की ह्या मूलद्रव्यांच्या मध्ये पहिल्याच्या खाली जो आपण आणून ठेवलाय 8वा, ह्यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य आहे. सप्तक, 7चा गट हा त्याच्या, मग याला अष्टकाचा नियम म्हणायला पाहिजे. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम आहे ना हा. 8वा मूलद्रव्य म्हणून त्याला अष्टक असं म्हटलंय, पण त्याने लावलेच 7च्याच गटामध्ये. ह्याला सप्तक नियम नाही, अष्टक नियम म्हणतात. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम.
मग पुढे आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. ह्याच्याबद्दल कोण सांगेल? अंजली, मॅम तू मी आता सांगू? उत्तर नाही पूजा. मला आता आज बाकी सगळ्यांचंच बोलणं ऐकायचंय. हे लोक कोणी बोलतच नाही, आपणच दोघी अभ्यास करतो. काय नाव आहे? राजू. राजू सानप, सांगा. मॅम मी ऋतुजा सानपे. बर. त्याने आवर्त सारणीची मांडणी केली हम्म. आणि जो शेवटचा 18वा गण आहे त्याला राजवायू म्हणतात आणि त्याने त्याचा अणुवस्तुमान अणुअंक त्यात टाकलाय. नाही, मेंडेलिव्हने त्याची जी काय आवर्त सारणी होती त्याच्यामध्ये अणुवस्तुमानाचाच वापर केला. त्याने अणुवस्तुमान, ह्या सगळ्यांनी अणुवस्तुमानाचाच वापर केला. पण त्याने काय केलं, त्यांच्या रासायनिक अभिक्रिया बघितल्या. तो एक प्रोफेसर होता, तो केमिस्ट्रीचा शिक्षक होता. त्याच्यामुळे त्याला माहिती होतं की कोणता मूलद्रव्य कोणाबरोबर कशी अभिक्रिया करतो. म्हणून त्याने स्वतःच्याच अभ्यासाच्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्याने जेव्हा आवर्त सारणी बनवली त्यावेळेला 63 मूलद्रव्य माहिती होती. त्या सगळ्या मूलद्रव्यांना त्याने त्याच्या रासायनिक अभिक्रियांच्या हिशेबाने लावलं. पण त्याच्या वेळेला काही काही मूलद्रव्य शोधली नाही गेली होती. त्या मूलद्रव्यांना त्याने काय केलं, त्याचं भाकीत केलं की याचं एवढं वजन असेल, ह्याची याच्याबरोबर अभिक्रिया केली तर हा असा असा त्याचा संयुग बनवेल, असं सगळं त्याने सांगितलं. शिवाय त्याने प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे उभे गट आणि आडवे गट अशी रचना केली. म्हणजे त्याने स्तंभ पण बनवले आणि आडव्या आडव्या रेषा पण बनवल्या. उभी आडवी अशी मांडणी केली. म्हणजे एक पद्धतशीर टेबल बनवलं. त्या टेबलमध्ये वरच्या बाजूला सगळ्यांचे केमिकल फॉर्म्युले, रासायनिक सूत्र लिहून ठेवून दिली की हा जर मूलद्रव्य घेतला तर हा ऑक्सिजन बरोबर असं बनवेल, हायड्रोजन बरोबर असं बनवेल. म्हणजे त्यांची शक्यता, दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर अभिक्रिया करण्याची शक्यता लिहून ठेवली त्याने. म्हणजे त्याने एवढा अभ्यास केला होता त्या मूलद्रव्यांचा की हा कसा वागू शकतो हे त्याला माहिती होतं. बरोबर. आणि त्याने सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या चढत्या अणुवस्तुमान म्हणजेच अणुभार याच्या हिशोबाने लावल्यामुळे त्याला काही काही प्रॉब्लेम आले. आता तिने सांगितलं त्याप्रमाणे बरोबर आहे. 18वा जो गट आहे शेवटचा तो आहे 0, म्हणजेच काय, नोबल गॅसेस. बरोबर. राजवायू. अशा राजवायूंचा शोध सगळ्यात शेवटी लागला. पण त्याने बनवलेल्या टेबलमध्ये काहीच बदल करावा लागला नाही. राजवायू त्याने एक शेवटचा गट म्हणून ऍड करून टाकले. म्हणजे ह्या त्याने गेलेल्या टेबलमध्ये त्याला काही बदल करावे नाही लागले. पण हे अर्धवट होतं. त्याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या सांगा बरं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या त्रुटी सांगा. हायड्रोजनचे स्थान निश्चित नव्हते. बरोबर. अजून? काही मॅम मी सांगू? मूलद्रव्यांचं सांग. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना त्याला दिसत नव्हती आणि कोबाल्ट, निकेल या मूलद्रव्याचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्या क्रमाबद्दल मेंडेलीची चिंतता होती. आणि मेंडेलीच्या आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला होता आणि त्याने समस्थानिकांसाठी अशी काही ठराविक जागा ठेवली नव्हती त्या आवर्त सारणीमध्ये. मग हे एक त्याच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की आपण हे समस्थानिक कुठे ठेवायचे, ही त्याच्यातल्या त्रुटी होत्या. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हायड्रोजनची जागा पहिल्या गटात ठेवायची का 7व्या गटात ठेवायची हे माहिती नव्हतं. कोबाल्ट, निकेल अशा 2-3 मूलद्रव्यांचं पूर्णांकी वजन माहिती होतं. मग पहिला कोण दुसरा कोण हे कसं सांगता येईल? दोघांचं वजन सारखं आहे. त्याचबरोबर समस्थानिक ही त्याच्यासाठीची सगळ्यात मोठी समस्या होती. समस्थानिकांचं वजन वेगवेगळं असतं, पण असतात ते एकच मूलद्रव्याचे अणू. मग आता त्यांना कुठे टाकायचं? त्यांच्याकरता वेगळी जागा नाहीये त्याच्यामध्ये. शिवाय 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे. त्याच्यामध्ये काही वेगळे मूलद्रव्य आहेत का, नाही आहेत का, कोणते हे प्रत्येक ठिकाणी सांगणं शक्य नाही. म्हणजेच रिक्त जागा
किती आहेत, कुठे आहेत, कशा आहेत, शिवाय खालच्या बाजूला म्हणजे जिकडे आपलं पिरियॉडिक टेबल खालच्या बाजूला त्याने जे बनवलेलं होतं ना, तिथे खूप मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये मोठा मोठा फरक होता. एवढ्या मोठ्या फरकामध्ये किती मूलद्रव्य आहेत याचा काहीही हिशेब नव्हता. हेच त्याच्या आवर्त सारणीमधलं सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम होता. शिवाय आता त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींपैकीची एक गोष्ट राहून गेली बरं का. त्याने काही काही मूलद्रव्यांचं वस्तुमान चुकीचं लोक पूर्वी जे धरत होते ते रिपेअर केलं. म्हणजे आधी बोरॉनला धरत होते, मग बेरिलियमला धरत होते. त्याने ते रिपेअर केलं आणि ह्याचं वस्तुमान आणि त्याचं वस्तुमान योग्य क्रमाने लावलं. म्हणजे हायड्रोजन, हेलियम, नंतर बेरिलियम आणि मग बोरॉन. म्हणजे बेरिलियम हा हलका आहे बोरॉनपेक्षा, हे त्याने सिद्ध केलं आणि त्याप्रमाणे त्याची रचना बदलली. म्हणजे जुन्या आवर्त सारणीमध्ये काही चुका होत्या, त्या पण त्याने रिपेअर केल्या आणि स्वतःची एक चांगली आवर्त सारणी बांधली, जिचा बेस घेऊन पुढे हेनरी मोझली ह्याने सगळीच्या सगळी स्टोरी बदलून टाकली. आतापर्यंतच्या ह्या सगळ्या अभ्यासामध्ये अणूंचं वस्तुमान, त्याचं वजन हाच एक महत्वाचा मुद्दा धरला होता. पण या हेनरी मोझलेने एक्सरेचा एक प्रयोग केला. एक्सरे ट्यूबच्या प्रयोगामध्ये त्याने काही अणूंना टाकलं आणि त्याचा अभ्यास करताना त्याला हे समजलं की अणूचं वस्तुमान हे महत्वाचं नाहीये, तर त्याच्यामधल्या प्रोटॉनची संख्या ही महत्वाची आहे. तर प्रोटॉनची संख्या म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा अणु अंक. मग आपला आधुनिक आवर्त नियम काय की एखाद्या मूलद्रव्याचे रासायनिक किंवा भौतिक गुण हे त्याच्या अणु क्रमांक म्हणजे अणु अंकाच्या आवर्तनाचं फलन असतं. म्हणजे त्याच्या वजनाचं काही नाहीये त्याच्याशी, त्याच्या अणु अंकाचाच त्याच्यावरती प्रभाव असणार आहे हे त्याने सांगितलं. आणि मग सगळी स्टोरी बदलली, कारण मग त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला पूरक गोष्टी आल्या. समस्थानिकांची समस्या सुटली. मग काय आलं, त्या मूलद्रव्यांना त्यांच्या त्यांच्या अणु अंकाप्रमाणे लावायचं. हळूहळू आपण शोधलेल्या मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली. आज मितीला आपल्याकडे 118 मूलद्रव्य आहेत. त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करता करता कोणता मूलद्रव्य कुठे जाईल, कसा असेल, ह्या सगळ्याची रचना म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. ही कोणामुळे झाली? हेनरी मोझलीच्या एका वेगळ्याच प्रयोगामुळे. म्हणजे तो प्रयोग काय याचा भाग नव्हता, पण तो प्रयोग झाला आणि ह्या गोष्टी सुटल्या, हे कोडं सुटलं. आता पुढची गोष्ट, ह्या पूर्ण धड्यातल्या महत्वाच्या संज्ञा कोणत्या कोणत्या आहेत? एक आहे अणु क्रमांक म्हणजे अणु अंक. अणु अंक म्हणजे केंद्रकातल्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. अणुभार म्हणजे ऍटॉमिक मास नंबर, त्याच्यामध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या. आणि ही संख्या काय असते, त्याच्या केंद्रकाचं वजन. बरोबर की नाही? केंद्रकाचं वजन म्हणजे काय असतं की त्याची प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या. बरोबर. पुढचं आवर्त म्हणजे आडव्या रांगा. समूह म्हणजे ग्रुप, त्याला आपण स्तंभ म्हणतो, उभे स्तंभ. बरोबर. संयोजकता म्हणजे व्हॅलेन्सी, म्हणजे किती संयुग बनवू शकतात, किती इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जाऊ शकतात, त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्सी. आता आवर्त सारणीचं महत्व काय? एवढी सगळी मूलद्रव्ये आपल्याला माहिती आहेत, ती एकाच वेळेला अभ्यास करता येतं आपल्याला. वर्गीकरणामुळे आपलं काम सोपं होतं. सगळ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करता येतो. जे आपल्याला माहिती नाहीयेत अशा अज्ञात मूलद्रव्यांचे गुणधर्म आपल्याला अंदाजाने सांगता येतात. नवीन मूलद्रव्य आपल्याला बनवली किंवा दिसली की त्याचा शोध घेणं सोपं होतं की हे नक्की काय आहे, कुठे बसेल. जी काही मूलद्रव्य आपल्याला माहिती आहेत त्यांच्या रासायनिक अभिक्रिया, त्यांची संयुग, बंध बनवण्याची आवड निवड, शक्यता, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. आता चॅलेंजिंग लावायचं. आवर्त सारणीमध्ये गुणधर्मातील आवर्तिता म्हणजेच काय की आता ह्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते काय? तर डावीकडून उजवीकडे आपल्याला माहिती आहे आपल्या ह्या आवर्त सारणीमध्ये एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि खाली एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक आहेत. नंतर टेबल्स लिहायचे. लाईट बंद करा, पंखा बंद करा. डावीकडून उजवीकडे जाताना ह्या अणूंची संख्या कमी कमी होत जाते, छोट्या होतात. वरून खाली येताना आपल्या अणूंची आकार हा मोठा होत जातो, कारण याच्यामध्ये आवर्त म्हणजे कक्षा वाढत जातात.
जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसे त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे काय होते? प्रोटॉनची संख्या पण वाढते. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांचं परस्परांमधलं आकर्षण म्हणजेच काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कोणता फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला काय म्हणतात रे मराठीमध्ये? स्थितीज विद्युत बल. स्थितिक विद्युत बल, बरोबर ना? अधिक आणि वजा हे परस्पर भिन्न असतात ना, त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण बल म्हणजे स्थितिज विद्युत बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामुळे काय होतं? ते ऍटम छोटे छोटे होत जातात. या बाजूला सगळे धातू आहेत, या बाजूला सगळे अधातू आहेत, आणि हे जे मधले आहेत ना, ही मधली जी पट्टी आहे ही आहे धातू सदृश. 7च धातू सदृश आहेत. त्याच्या इकडच्या बाजूला हे सगळे धातू आहेत आणि पुढच्या बाजूला सगळे अधातू आहेत. आणि ही रचना आपल्याला अभ्यास करण्यासाठी एकदम परफेक्ट समोर सगळं दिसतं. यांना म्हणतात अल्कलीन धातू, ह्यांना म्हणतात अल्कलाईन अर्थ धातू. हे सगळे डी ब्लॉक आहेत. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात. ट्रान्झिशन म्हणजे धातूकडून अधातूकडे नेणारे, हळूहळू बदल घडवून आणणारे. आणि धातू सदृश्यामध्ये अर्धे गुणधर्म धातूचे आहेत आणि अर्धे अधातूंचे आहेत. आणि सगळ्यात शेवटचा गण आहे 18वा गण. ह्याला गण म्हणतो ना आपण. हे गण आहेत आणि हे आवर्त आहेत. 18वा गण हा सगळ्यात स्पेशल आहे, कारण तो ह्या कोणाच्याच भानगडीत नाहीये. तुम्ही काही पण करा जगामध्ये, इलेक्ट्रॉन द्या, घ्या, शेअर करा, एकमेकांना मारामारी करा, एकमेकांच्या अंगावर बसा, एकमेकांच्या हातात हात घालून फिरा, त्या सगळ्याशी याचा काहीही संबंध नाही. हे आहेत राजवायू. राजघराण्यातले लोक असतात एकदम श्रीमंत, त्यांना काही फरक नाही पडत सामान्य जनता काय करते. यांच्यासारखंच सगळ्यांना व्हायचं असतं की नाही. त्यांच्याकडे त्यांची अष्टक पूर्ती झालेली आहे, त्यांची बाह्यतम कक्षा अष्टकाने भरलेली आहे, म्हणून त्यांना कोणाशीही काहीही केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया करायची गरजच पडत. त्यामुळे त्यांचं काम होतं वेगळं. हे सगळ्यात वेगळे असतात. ठीक आहे, आपल्याला बघूनच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समजल्या. आता आपल्याला शेवटच्या 2-3 गोष्टी काय बघायच्या ते बघा. जसं मी तुम्हाला म्हटलं, त्रिज्या इकडे डावीकडून उजवीकडे छोटी होते, वरून खाली वाढत जाते. धातू अधातू बघितलं आपण. आयनायझेशन एनर्जी म्हणजे आयनाइज करण्याची, म्हणजे एखाद्या पदार्थाला ऍटम वरून आयन करायचं असेल तर इलेक्ट्रॉन देऊन टाकायचे किंवा घेऊन टाकायचे. ही जी काही ऊर्जा आहे ती डावीकडून उजवीकडे वाढत जाते. तुम्हाला त्यातला इलेक्ट्रॉन काढणं, हे तर धातू आहेत ना, हे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. पण अधातूंमधनं इलेक्ट्रॉन काढणं महाकठीण आहे. म्हणजे ही ऊर्जा इकडे कठीण जास्त आहे, वाढत जाईल. पण तुम्हाला डावीकडे इलेक्ट्रॉन इझिली काढता येतात, म्हणून ही ऊर्जा डावीकडे कमी असते आणि उजवीकडे वाढत जाते. ह्या सगळ्याची रचना आज आपल्याला माहितीये, पण त्याची सुरुवात केली डोबरायनरने. आणि मेंडेलिव्हने त्याचा खूप चांगला एक आपल्या समोर फॉर्मॅट मांडला, पण तो त्याला त्याच्या स्वप्नात दिसला होता. मी तुम्हाला सांगितलं होते त्याची स्टोरी, आठवत आहे ना? तर आपल्या पूर्ण रासायनिक अभिक्रियांचे, रसायनशास्त्राचे मूळ म्हणजे हार्ट हे आहे आपलं आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी. तुम्ही स्वतःसाठी अशी आवर्त सारणी बनवून ठेवा. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतः करता एक आवर्त सारणी बनवा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. आता व्हिडिओ बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष माहिती सत्रात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि रंजक कोड्यांपैकी एक सोडवणार आहोत. रसायनशास्त्रातली मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट्स यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी जो भन्नाट प्रवास केलाय ना, तो आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे अक्षरशः एका मोठ्या गोंधळाकडून एका अचूक सुव्यवस्थेकडे झालेला हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. चला तर मग सुरू करूया. आता आज आपण नक्की काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न, त्यानंतर मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबल, आधुनिक पिरियॉडिक कायदा, अणू आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, टेबल मधील काही रंजक ट्रेंड्स आणि शेवटी निष्कर्ष. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न.
18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाच्या जगात खरं तर एक वेगळाच गोंधळ उडाला होता. शास्त्रज्ञ रोज नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लावत होते, पण त्यांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता. या सगळ्या एलिमेंट्सला एका व्यवस्थित रचनेत मांडण्याची प्रचंड गरज होती. पण तुम्हाला तर माहिती आहे, विज्ञानात रातोरात जादू होत नाही. शास्त्रज्ञ नेहमी एकमेकांच्या शोधांवरून पुढचा रस्ता शोधत असतात. 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञाने 3 मूलद्रव्यांचे गट केले, ज्यांना आपण ट्रायड्स म्हणतो. पण हे सगळ्याच मूलद्रव्यांना लागू पडलं नाही. त्यानंतर न्यूलँड्स आणि मग मेंडेलिव्ह यांनी या पूर्ण प्रवासालाच एक नवी दिशा दिली. आता हे बघा, 1866 मध्ये न्यूलँड्स या इंग्लिश शास्त्रज्ञाने एक अतिशय कल्पक विचार मांडला. त्यांनी रासायनिक गुणधर्मांची तुलना चक्क संगीतातील स्वरांशी केली. म्हणजे जसं आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात सा रे ग म प ध नी हे 7 स्वर असतात आणि 8वा स्वर पुन्हा सा येतो, अगदी तसंच न्यूलँड्सने दाखवून दिलं की मूलद्रव्यांची मांडणी जर आपण त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच असतात. विज्ञानाची आणि संगीताची सांगड खरंच किती अफलातून होती ना. पण या नियमालाही काही मर्यादा होत्याच आणि त्यामुळेच वर्गीकरणाचा हा प्रवास वळला रशियाचे महान शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिव्ह यांच्याकडे. आता आपण बघूया दुसरा भाग, मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबल आणि त्यांनी वर्तवलेली भाकिते. मेंडेलिव्ह यांनी ज्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहिलं त्याने रसायनशास्त्राची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. त्यांची काम करण्याची पद्धत ऐकून तुम्हालाही मज्जा वाटेल. ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी काय केलं, त्या काळात जेवढी 63 मूलद्रव्य माहित होती त्या प्रत्येकासाठी एक स्वतंत्र कार्ड बनवलं. त्यावर त्याचं ॲटॉमिक मास आणि त्याचे रासायनिक गुणधर्म लिहिले आणि जणू काही ते पत्त्यांचा सॉलिटेअर गेम खेळत आहेत अशा प्रकारे त्यांनी ती कार्ड्स टेबलवर वारंवार लावून पाहिली. आणि हे त्यांनी तोपर्यंत केलं जोपर्यंत ॲटॉमिक मासच्या आधारावर त्यांना एक स्पष्ट पॅटर्न, एक आकृतीबंध समोर दिसला नाही. आणि हे उदाहरण बघा, यावरून स्पष्ट होतं की मेंडेलिव्ह किती द्रष्टे शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या टेबलमध्ये काही रिकाम्या जागा मुद्दाम सोडून दिल्या होत्या. म्हणजे जे एलिमेंट्स अजून सापडलेच नव्हते त्यांचे गुणधर्म त्यांनी आधीच सांगून ठेवले होते. जसं की एका मूलद्रव्याला त्यांनी एका अल्युमिनियमचं नाव दिलं आणि त्याचं अटॉमिक मास 68 असेल असं अचूक भाकीत केलं. आणि गंमत बघा, जेव्हा खरोखरच गॅलियम या मूलद्रव्य मेंडेलिव्हच्या त्या भाकिताशी अगदी तंतोतंत जुळले. आहे की नाही भारी. अर्थात विज्ञानात कुठलाही सिद्धांत लगेच अंतिम नसतो, त्यात सतत सुधारणा होतच राहतात. तशाच मेंडेलिव्हच्या या सुरुवातीच्या टेबलमध्येही काही त्रुटी होत्या. जसं की कोबाल्ट आणि निकेल या दोन्ही मूलद्रव्यांचं जे पूर्ण संख्येतला ॲटॉमिक मास होतं ते समानच होतं. मग आधी कुणाला ठेवायचा हा गोंधळ होताच. शिवाय नंतर जेव्हा समस्थानिकांचा म्हणजेच आयसोटोपचा शोध लागला तेव्हा त्यांना टेबलमध्ये कुठे जागा द्यायची हाही एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण त्यांचे रासायनिक गुणधर्म समान होते पण वस्तुमान वेगळं होतं. तर आता आपण बघूया भाग 3, आधुनिक पिरियॉडिक कायदा. इथे खरा गेम चेंजर आला. मेंडेलिव्हच्या टेबलमधल्या या त्रुटी दूर करण्यासाठी विज्ञानाला थोडं आणखी आतमध्ये डोकावणं गरजेचं होतं. आणि 1913 साली असा एक ऐतिहासिक शोध लागला ज्याने हे कोडे कायमचं सोडवलं. हेनरी मोझले या इंग्रजी शास्त्रज्ञाने चक्क एक्स-रे ट्यूबचा वापर करून अणूच्या म्हणजेच ॲटमच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयोग केला आणि त्यांना काय सापडलं, अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या, ज्याला आपण आज ॲटमिक नंबर किंवा अणु अंक झेड म्हणतो. मोझले यांनी हे ठणकावून सांगितलं की मूलद्रव्याची खरी ओळख ही त्याच्या ॲटमिक मासवरून नाही तर त्याच्या ॲटमिक नंबरवरून ठरते. मोझले यांच्या या जबरदस्त शोधामुळे आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला गेला आणि एक नवा कायदा अस्तित्वात आला. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकांवर ॲटॉमिक नंबर्सवर अवलंबून असतात. हा सिद्धांत खूप महत्वाचा आहे बरं का. आता बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा एक मुद्दा पक्का लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. मेंडेलिव्हने मूलद्रव्य ॲटॉमिक मासच्या म्हणजेच अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली होती, पण आपल्या आधुनिक टेबलमध्ये ती ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आणि फक्त ह्याच एका बदलामुळे जुन्या टेबल मधल्या सगळ्या त्रुटी आपोआप गायब झाल्या. आता हे आधुनिक पिरियॉडिक टेबल बघा, किती सुबक आणि अचूक रचना आहे याची. यात जे उभे स्तंभ आहेत त्यांना आपण ग्रुप्स किंवा गण म्हणतो, जे एकूण 18 आहेत.
आणि ज्या आडव्या रांगा आहेत त्यांना आपण पिरियड्स किंवा आवर्तने म्हणतो, जी एकूण 7 आहेत. संपूर्ण जगातली सर्वच्या सर्व मूलद्रव्य या एका टेबलमध्ये अत्यंत शिस्तीत सामावली आहेत. चला आता पुढे जाऊया. भाग 4, अणु आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे टेबल नेमकं असंच का मांडलं आहे हे जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अणूच्या संरचनेकडे म्हणजेच एटॉमिक स्ट्रक्चरकडे जावं लागेल. अणूच्या केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते एका विशिष्ट कक्षेत असतात. त्यांना आपण शेल्स किंवा कवचे म्हणतो. हे इलेक्ट्रॉन्स कसे वाटले जातात याचे एक साधं गणितीय सूत्र आहे 2n². या सूत्रानुसार पहिल्या के कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. त्यानंतर एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन कवचामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात. आता या आकृतीमध्ये पोटॅशियम आणि आर्गॉन या अणूंची रचना पाहिल्यास तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात ना त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि याच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या ठरवते की ते मूलद्रव्य पिरियॉडिक टेबलच्या कोणत्या ग्रुपमध्ये जाऊन बसेल आणि ते दुसऱ्या मूलद्रव्यांसोबत रासायनिक अभिक्रियांमध्ये म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये कसा सहभाग घेईल. सगळा खेळ या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सचा आहे. आता आपण आलो आहोत 5व्या भागावर, टेबल मधील ट्रेंड्स. जेव्हा मूलद्रव्यांची अशी ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक रचनेनुसार मांडणी केली जाते तेव्हा या पूर्ण टेबलमध्ये काही अतिशय अचूक ट्रेंड्स म्हणजेच कल पाहायला मिळतात. आणि हे ट्रेंड्स लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बघा, कोणत्याही आवर्तनात म्हणजेच पिरियड मध्ये तुम्ही जसजसे डावीकडून उजवीकडे जाता तसतसा अणूचा आकार किंवा ॲटॉमिक रेडियस कमी होत जातो. हा आकार पिकोमीटर्स मध्ये मोजतात बरं का. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गणात ग्रुपमध्ये वरून खाली येता तेव्हा एक नवीन शेल ऍड झाल्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. अगदी असंच डावीकडून उजवीकडे जाताना धातूचे गुणधर्म म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात तर वरून खाली येताना ते वाढतात. आता या स्लाइडवर एक सगळ्यात रंजक गोष्ट तुम्हाला दाखवतो. ती म्हणजे ही विशिष्ट झिगझॅग रेषा. तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर ही रेषा पिरियॉडिक टेबल मध्ये एक स्पष्ट सीमा रेषा तयार करते. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आणि ह्या रेषेच्या अगदी सीमेवर जे बसलेत ना ते म्हणजे मेटॅलॉइड्स किंवा धातू सदृश्य मूलद्रव्य, जे धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. काय परफेक्ट मांडणी आहे नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या भागावर, निष्कर्ष आणि श्रेय. पिरियॉडिक टेबलच्या या रंजक प्रवासाच्या आपण आता अंतिम टप्प्यावर आलो आहोत. एका मोठ्या गोंधळापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका अत्यंत प्रगत रचनेपर्यंत पोहोचलेला आपण पाहिला. पण विज्ञानाची गरुड झेप इथेच थांबत नाही बरं का. जाता जाता विचार करण्यासारखी एक गोष्ट सांगतो. आपल्या टेबल मधली 93 ते 118 क्रमांकाची मूलद्रव्य निसर्गात सापडत नाही. ती मानवनिर्मित आहेत, अत्यंत अस्थिर आणि रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. आता जशी जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत राहील तसतसं हे पिरियॉडिक टेबल भविष्यात आणखी किती मोठं होईल याचा विचार तुम्ही नक्की करा. विज्ञानाच्या या अमर्याद सीमा नेहमीच आपली उत्सुकता वाढवत राहतात. महाराष्ट्रातल्या विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व होतकरू आणि अभ्यासू इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्राचा हा अवघड वाटणारा विषय सोपा करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. सादरीकरण केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. आजच्या या माहिती सत्रात अत्यंत एकाग्रतेने सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या या शिकण्याच्या जिद्दीबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच अभ्यास करत राहा आणि विज्ञानाची ही दुनिया अशीच एक्सप्लोअर करत राहा. धन्यवाद. येस, चला आपण माइंड मॅप बघितला, आपण व्हिडिओ बघितला आणि आता आपण जाणार आहे आपल्या प्रश्न उत्तरांकडे. चला सुरू करूया. तुम्हाला मी प्रश्न दाखवते, दिसतात तुम्हाला? हा मॅम दिसतात. हो मॅम येस मॅम दिसताय. चला सांगा, पहिला प्रश्न समोरच आहे तुमच्या. मोठं मॅम वरती. याच्यात उत्तर दिले आहेत. हा, मग आता मी केलंय त्याला कमी. आधुनिक आवर्त हा, मॅम. सारणीमध्ये एकूण किती गट आहेत? गट म्हणजे गण. किती गण आहेत? अनम्यूट करा आणि पटपट बोला. मॅम मी सांगू पूजा. मॅम 18. ऑप्शन क. 18 गण आहेत. आता सांगा किती आवर्त आहेत? मॅम 7 आवडतं. 7 7 आवर्त. आवडतं. मॅम 7 आहेत. 7 आवर्त आणि 18 गण. बरोबर, पहिला प्रश्न झाला. आता एक एक करून आपण पुढचे पण प्रश्न सगळे बघूया.
आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आहेत? तुम्हाला मी आत्ताच विचारलं, तुम्ही मला उत्तर दिलं 7. सात. बरोबर आहे. एकाच गटातील मूलद्रव्यांचे कोणते गुणधर्म समान असतात? अणुभार, संयोजक इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स की न्यूट्रॉन्स? एका गटातील म्हणजे एका गणातील उभ्या रांगेतल्या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये काय समान असतं? मॅम संयोजक इलेक्ट्रॉन्स. शाबाश, नाव सांग तुझं. अंजली. अंजली, व्हेरी गुड. शाबाश, व्हेरी व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. संयोजक इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनच्या संयोजक इलेक्ट्रॉनच्या संख्येवरूनच त्यांच्या गणाचा नंबर आहे. 1, 2, 3 हे जे काही गणांचे त्यातले नंबर आहेत ना, हे त्यांच्या बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यालाच आपण संयोजक इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि त्यांच्याच वरनं त्यांची संयोजक ठरते. बरोबर आहे, करेक्ट. आधुनिक आवर्त नियमाचा आधार कोणता आहे? अणुभार, वस्तुमान, अणुक्रमांक, घनता? मॅडम अनुक्रमांक. अनुक्रमांक. क्रमांक. अनुक्रमांक. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. सगळ्यांनी याचं उत्तर दिलं आणि उत्तर बरोबर आहे. अणुभार म्हणजेच अणुवस्तुमान, या दोनही गोष्टी सारख्या आहेत आणि हा आधुनिक आवर्त नियम नाहीये. हा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी पर्यंत लोकांनी फॉलो केलेला नियम होता. हेनरी मोझलेने जो काही प्रयोग केला एक्सरेचा, त्याच्यानंतर अणुक्रमांक हा घटक आपल्या समोर आला. घनता हा मुद्दा नाही होऊ शकत. बरोबर, तुम्ही त्या अणूला बघणार कसं, त्याची घनता मोजणार कशी, या खूपच कठीण गोष्टी आहेत त्या. निष्क्रिय वायू कोणत्या गटात असतात? 1, 2, 17, 18? मॅम 18. 18. करेक्ट, व्हेरी गुड. मग हॅलोजन्स कोणत्या गटात असतात? मॅम 17. 17व्या. परफेक्ट. पहिल्या गणाला काय म्हणतात? पहिल्या गणाचं नाव काय आहे? अल्कली धातू. दुसऱ्या गणाचं नाव काय आहे? अल्कली अर्थ धातू. मुद्दाम विचारते, जरा माहिती असावी म्हणून. ठीक आहे. आधुनिक आवर्त नियम कशावर आधारित आहे? रिकाम्या जागा. आवर्त सारणी. अनुअंकनावर. नाही, आधुनिक आवर्त नियम कशावर अवलंबून आहे? अणु वस्तुमानांक, अणु अंक, मॅम त्याची घनता. अणुवस्तुमानांक. 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 आधुनिक वस्तुमानांक का असेल? मॅम अनुअंक. कारण मॅम त्यातील प्रत्येक मूलद्रव्य हे चढत्या क्रमाने लावले आहेत. चढत्या क्रमाने सगळेच लावलेले आहेत, पण आधुनिक आवर्त नियम अणु क्रमांक म्हणजे अणु अंक याच्यावरती आहे. अणुचा क्रमांक 1, 2, 3, 4. वस्तुमानांक म्हणजे त्याचं वजन, वजनावरती नाही आधुनिक नियम. आधुनिक नियम म्हणतो वजन किती का असू दे, त्याचा रोल नंबर बघेन मी. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांची मला ओरल एक्झाम घ्यायची आहे. तुमच्या वर्गात 50 मुलं आहेत. तुम्हाला सगळ्यांना एका रांगेत बसवलंय तुमच्या वजनाप्रमाणे. ठीक आहे. आणि मग मी बोलवेन की 20 किलोचं वजन या रे, 30 किलोचं वजन या रे, असं मी बोलवेन तुम्हाला. त्याच्याऐवजी मी तुम्हाला रोल नंबर प्रमाणे बोलवेन ना. रोल नंबर 1 या, 2 या, 3 या. हे सोपं नाही आहे का माझ्यासाठी? येस हा मॅम. मॅम. म्हणजे अणु क्रमांक म्हणजेच काय? अणु अंक. अणुचा क्रमांक येतो, तो अणुचा अंक आहे 1, 2, 3, 4. बरोबर, तो वस्तुमानांक नाहीये. सर्वात क्रियाशील अधातू कोण आहे? सर्वात क्रियाशील. मॅम एकदा ऑप्शन सांगता का प्लीज? फ्लोरीन. अगं या रिकाम्या जागा आहेत, तुम्ही काही उत्तर सांगू शकता, उत्तर खाली आहेतच. सर्वात क्रियाशील मॅम फ्लोरीन. फ्लोरीन. हॅलोजन्स ना, बरोबर. त्यातला सगळ्यात पहिला आहे फ्लोरीन, त्याच्या खाली क्लोरीन, त्याच्या खाली ब्रोमीन, त्याच्या खाली येस आयोडीन. मॅम. हा 17वा गण आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे रिॲक्टिव्ह अधातू आहेत. सगळ्यात रिॲक्टिव्ह, पूर्ण पिरियॉडिक टेबल मधले सगळ्यात डेंजरस लोक तेच आहेत. मग पुढे क्षार धातू या गटात असतात.
पहिल्या गटात. आणि पहिल्या गटात त्याला अल्कली मेटल्स म्हणतो आपण. बरोबर, पहिला. शाबाश. हॅलोजन या गटात असतात. मॅम तिसऱ्या. तिसऱ्या गटात हॅलोजन्स का असतील? तिसऱ्या गटात पहिल्या धातू गटात असतं ते 18. 17व्या गटात असतात ते. नोबल गॅसेसच्या अलीकडे हॅलोजन्स असतात. तिसऱ्या गटामध्ये धातू असतात. निष्क्रिय वायूंच्या बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8. 8 मॅम. शाबाश. कोणी सांगितलं हे उत्तर? पहिल्यांदा कोणी सांगितलं? ऋतुजा सानप. ऋतुजा. शाबाश बाळा, परफेक्ट. त्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहे, अष्टक पूर्ण आहे, म्हणून ते कोणाशीच अभिक्रिया करणार नाहीत. करेक्ट, व्हेरी गुड. आता योग्य जोड्या लावा. गट 1 क्षार धातू, गट 17 हॅलोजन, गट 18 निष्क्रिय वायू, आवर्त म्हणजे आडवी रांग. सांगा याच्यात काय चुकलंय? टीचर पोस्ट वालं चुकलंय. गट 1 क्षार धातू. मग काय असलं पाहिजे गट 1 मध्ये? विचार करून सांगा. ह्या प्रश्नात एक चूक आहे, ती सांगा. मॅम यातलं तर सगळंच बरोबर आहे. कोणी सांगितलं हे उत्तर? ह्यातलं सगळं बरोबर आहे. मॅम मी जागृती. जागृती, व्हेरी व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. पण प्रश्न चुकीचा आहे. योग्य जोड्या लावा सांगितलंय, पण त्यांनीच लावून दिल्यात. मी तुम्हाला हे चेक करण्याकरता दिलं होतं की तुम्ही यात काय चुकीचं शोधताय, पण शाबाश, तुम्हाला कळलं की चूक काहीच नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ऑलरेडी जोड्या लावलेल्याच आहेत. व्हेरी गुड. चला, मला बरं वाटलं बरं का की तुम्हाला कळतंय. गट म्हणजे उभा स्तंभ, त्याला गण म्हणायला पाहिजे, गण. बरं का, काही काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायला लागतील. पुढचा प्रश्न, एका वाक्यात उत्तर. आधुनिक आवर्त नियम कोणी मांडला? मॅम मेंडेलिओने. मॅम मेंडेलिओने. अजिबात नाही. आधुनिक आवर्त नियम मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल नंतर आलेला आहे. मग अशी व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं. हेनरी. मॅम जेम्स. हेनरी मोजले. शाबाश, व्हेरी गुड. हेनरी मोजले. त्याने एक्सरेचा एक प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्याने जो काही प्रयोगातलं त्याचं निरीक्षण होतं त्याचाच नियम बनवला. परफेक्ट. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कशी बदलते? डावीकडून उजवीकडे काय होतं? अणुत्रिज्या वाढत जाते. बघा, डावीकडून उजवीकडे चाललोय आपण, वाढत जाईल का? कमी होत जाईल. मॅम तिच्या कमी होते म्हणून. काही काय बोलताय? कमी कशी होईल? कमी होते. का बरं कमी होते? मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा, आपण जेव्हा माइंड मॅप मॅम बघितलं तेव्हा. अणुत्रिज्या कमी होत जाते. पण का? असं काय करताय? मी तुम्हाला काय सांगितलं, आवर्तामध्ये तुमच्या कक्षांची संख्या समान आहे. एका पूर्ण आवर्तातल्या सगळ्या मूलद्रव्यांमध्ये समान कक्षा असतात. पण बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात. इलेक्ट्रॉन वाढले बाहेर की आतमध्ये प्रोटॉन पण वाढतात ना. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना आकर्षित करतात, ते एकमेकांना खेचून घेतील जवळजवळ. तर अणू मोठा असेल तर तो हळूहळू छोटा होत जाईल की नाही, त्याची साईज कमी होईल ना. म्हणून त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. उत्तर आहे कमी होते. पण का कमी होते कळलं पाहिजे की नाही. आज आपण दुसऱ्या प्रश्नापर्यंत सगळं सोडवलेलं आहे. ह्याच्या पुढचं बरंच काही आपल्याला करायचंय. पुढच्या लेक्चरला आपण हे करू. पुढच्या लेक्चरला मी तुमचं रिव्हिजन घेणार नाही, डायरेक्ट प्रश्न उत्तर आपण करू आणि मग त्याच्यानंतर पुढच्या धड्याच्या रिव्हिजनला आपण सुरुवात करू. फार नाहीये हे. तुम्ही आम्हाला ग्रुपवरती शेअर कराल का? नाही, मला तुमच्याबरोबर आधी डिस्कस करायचंय. ग्रुपवर का शेअर करेन मी हे? अजिबात करणार नाही.
नाही मॅम, मला- हे आमचे प्रश्न उत्तर तुम्ही पाठांतर घेतल्यानंतर शेअर कराल का? हे तुम्हाला का शेअर करून हवंय की तुम्हाला क्रॉस चेक करून बघायचंय म्हणून? आपलं सगळं झालं की नंतर शेअर रिव्हिजन साठी नक्की शेअर करा, पण मध्येच आधीच नाही करणार, आता नाही, सगळ्यात नंतर. हा लेसन पुढे झाला, सगळं रिव्हिजन मॅम सगळे क्वेश्चन झाल्यानंतर करा. हो मॅम, तेव्हाच. थँक्यू. लेसनचं सगळं संपलं ना आपलं की मी शेअर करेन, तेव्हा करेन, त्याच्या आधी नाही. ओके, बाय बाय, थँक्यू, गुड नाईट. बाय मॅम, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.